लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकण्यापूर्वी दीक्षाभूमी आणि संघभूमी असलेल्या उपराजधानीमध्ये गांधी कुटुंबीय प्रथमच एका व्यासपीठावरती येणार। काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्तानं है तैयार हम सभेचं आयोजन। काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्तानं काँग्रेसकडून बाईक रॅलीचं आयोजन। सकाळी 10 वाजता दीक्षाभूमीवरून निघणार बाईक रॅली। काँग्रेससाठी आयुष्य अर्पण केलेल्या कार्यकर्त्यांना काँग्रेस विसरली आहे का? नाना पटोले पांडेय कुटुंबाला दिलेल्या आर्थिक मदतीचा शब्द विसरलेत का? भारत जोडो यात्रेमध्ये मृत्युमुखी पडलेला कृष्णकुमार पांडे यांच्या कुटुंबियांचा काँग्रेसला सवाल। भारत न्याय यात्रा नाही तर अन्याय यात्रा। काँग्रेसनं भारत तोडण्याचं काम केलं म्हणून त्यांनी भारत जोडो यात्रा काढली। काँग्रेस सरकारमध्ये भारत जाती आणि धर्मामध्ये विभागला गेला होता, पण मोदींच्या काळात देश एक झालाय। रामदास आठवलेंचा काँग्रेसवरती निशाणा। देशात आणीबाणी असून ते काहीतरी करतील, पण मी खरं बोलायला घाबरणार नाही। सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा। कांद्याला भाव मागितला म्हणून संसदेत बाहेर काढलं, मात्र बाहेर काढलं तरी 100 वेळा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढायला आज जाणार। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। कांद्यावर आंदोलन करणं म्हणजे राज्य सरकारला नौटंकी वाटत असेल तर हा शेतकऱ्यांचा अपमान। सुप्रिया सुळेंचा निशाणा। अजित पवार बैठका न घेता निधी मंजूर करतात। जिल्हाधिकाऱ्यांनी पवारांच्या किती दबावाखाली राहायचं? भाजपच्या नेत्या आशा बुचके यांचा सवाल। प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीमध्ये यावं अशी सर्वांची इच्छा। आंबेडकरांशी खरगे संपर्क साधणार, शरद पवारांची माहिती। राम मंदिर झालं याचा आनंद, मात्र बाबरी पडली तेव्हा एकच पक्ष होता। शरद पवारांचा भाजपला टोला। राम मंदिरावरून भाजप राजकारण करते की व्यवसाय नाही? शरद पवार यांची भाजपवरती परखड टीका। 146 खासदारांना विनाकारण निलंबित केलं, सरकारला जाब विचारायचा नाही का? खासदार निलंबनावरून पवारांचे मोदी सरकारला खडे बोल। संजय राऊतांच्या पक्षाचा जन्म कधी झाला हे त्यांना माहिती आहे का? भाजपचे नेते आशिष शेलार यांचा राऊतांवरती निशाणा। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज्यभर मॅरेथॉन दौरा। भाजपमध्ये तिकिटाचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडून होतो। 15 वर्ष आमदारकी ऊर्जा मंत्री म्हणून चांगलं काम करूनही मला घरात बसवलं। पक्षाकडून कुणालाही तिकीट मिळेल आणि कुणालाही घरी बसावं लागेल। चंद्रशेखर बावनकुळेंच्या आमदार खासदारांना सूचना। अजितदादा, तुम्ही पार्थ पवारांना मावळ लोकसभेमध्ये उभं करा आणि त्यांना खासदार करून दाखवा, मग अमोल कोल्हे यांच्या पराभवाचं बघू। खेडमधील सभेमध्ये बोलताना विकास लवांडे यांचा अजित पवारांना टोला। आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी आहे। कांदा निर्यात बंदी उठवावी अशी साधी मागणी आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे। आक्रोश मोर्चा संदर्भात अमोल कोल्हेंची माहिती। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केल्यानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। कांदा प्रश्नी लवकरच अमित शहा यांना भेटणार, सुजय विखेंची माहिती। बाबरी मशीद पाडली तेव्हा खरोखर गिरीश महाजन तिथे उपस्थित होते का? एकनाथ खडसेंचा सवाल। तर काही नेते या घटनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, खडसेंची टीका। जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करून निवडणूक लढवावी आणि जिंकून दाखवावी। विरोधकांच्या बैठकांवरती मंत्री गिरीश महाजन यांचा निशाणा। 8 ते 10 आमदार असलेल्या पक्षाला राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलावलं तर तिथे जागाच उरणार नाही, म्हणून उद्धव ठाकरेंना केंद्र सरकारकडून आमंत्रण नाही। मंत्री गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंवरती निशाणा। संजय राऊतांच्या महाजनांवरील टीकेवरती आता नितेश राणेंचं उत्तर। उद्धव ठाकरे गिरीश महाजनांचं कौतुक करत असलेला जुना व्हिडिओ नितेश राणे यांच्याकडून ट्विट। तुमचे मालक काय बोलतायत हे पहा आणि मगच गिरीश महाजन कोण हे विचारा। नितेश राणे यांचा राऊतांना टोला। केंद्र आणि राज्यातलं सरकार पूर्णपणे अपयशी, त्यामुळे आर्थिक मुद्दे पुढे घेतले जात आहेत। लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचं वक्तव्य। चंद्रशेखर बावनकुळेंचे आभार, त्यांनी भाजपचा शेतकरी विरोधी चेहरा समोर आणला। शेतकरी आक्रोश मोर्चानं काही साध्य होणार नसल्याच्या बावनकुळे यांच्या वक्तव्यावरती अमोल कोल्हेंची टीका। खासगी संघांना दूध पुरवणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याचं आणि खासगी दूध संघांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी नियमावली बनवण्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांचं आश्वासन। मोदींना पुन्हा निवडून आणण्यासाठी मुंबई भाजपकडून तयारी सुरू। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये लोकसभेची रणनीती ठरली।
एखाद्या व्यक्तीच्या इच्छेपेक्षा जनतेची इच्छा महत्त्वाची. संभाजीनगरच्या जागेसंदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील. अंबादास दानवे यांचं वक्तव्य. अमरावतीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीचा उत्सव. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर. नगरच्या जामखेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केला आंदोलन. जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांकडून सरकारचा निषेध. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संदीपान भुमरे आणि मनोज जरांगे यांची भेट. जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात दोघांमध्येही चर्चा. नांदेडच्या खुतमापूर येथे ठाकरे गटाचे माजी मंत्री रवींद्र वायकर आणि संपर्क प्रमुख बबन थोरात यांना सकल मराठा बांधवांनी अडवलं. सभेसाठी जाताना घडला प्रकार. मनोज जरांगेंच्या नेतृत्वामध्ये मराठा आंदोलक मुंबईमध्ये येतील तेव्हा मी स्वतः मुंबईच्या वेशीवरती उभा राहून त्यांचं स्वागत करणार. आमदार कपिल पाटील यांचं वक्तव्य. राज्य मागासवर्ग आयोगानं निश्चित केलेल्या मागासलेपणाचे अशोक चव्हाण यांनी केले स्वागत. मात्र इंदिरा साहनी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं मागासवर्गीयांच्या मागासलेपणाचे निश्चित केलेल्या निकषामध्ये काळानुसार बदल करण्याची अशोक चव्हाण यांची मागणी. भीमा कोरेगाव इथला विजयस्तंभ अभिवादनासाठी 31 डिसेंबरला खुला केला जाणार. सकाळी 9 वाजल्यापासून अनुयायांना विजयस्तंभाचं अभिवादन करता येणार. अमोल कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सहभागी. राजगुरुनगरमध्ये जयंत पाटलांकडून शेतकऱ्यांना संबोधन. एक फुल आणि 2 डाऊटफुलचं हे सरकार फसवं. फडणवीस म्हणाले होते कांदा खरेदी करू. आता त्या आश्वासनाचं काय झालं? कोल्हेंचा फडणवीसांना सवाल. वर्बल डायरिया झाल्यासारखं संजय राऊत रोज सकाळी बडबड करत असतात. इतिहासाशी भाजपचा संबंध नसल्याच्या राऊतांच्या टीकेनंतर मंत्री गिरीश महाजनांचा पलटवार. मराठवाड्यामध्ये यंदा कमी पाऊस झाल्यामुळे फेब्रुवारी-मार्च नंतर पिण्याच्या पाण्याचं संकट निर्माण होण्याची शक्यता. बहुतांश प्रकल्पामध्ये आगामी 4 महिन्यांपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक. मुंबईमध्ये कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 100च्या पार. आज नव्या 19 कोरोना रुग्णांची नोंद तर राज्यामध्ये नव्या 87 रुग्णांची नोंद. रत्नागिरीमध्ये आढळले आणखी 2 कोरोनाचे रुग्ण. दोघांचेही नमुने तपासणीसाठी पाठवले. JN1 व्हेरियंटची लागण झाल्याची शक्यता. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण 4 कोरोना बाधित. कोरोना नियंत्रणासाठी नवीन टास्क फोर्सची स्थापना. डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्या नेतृत्वामध्ये 7 सदस्यीय कोविड टास्क फोर्सची स्थापना. राज्यामध्ये कोविडमुळे 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. मृत रुग्ण पुणे आणि सांगली येथील असल्याची माहिती. अयोध्येमधील 22 तारखेच्या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यामध्ये. अयोध्येमध्ये दररोज 80,000 भाविक दर्शनासाठी येत असल्याचा अंदाज. अयोध्येचा आणि ठाकरेंचा काडी मात्रही संबंध नाही. ठाकरेंनी राम मंदिराच्या ऑनलाईन देणगीला नकार दिला होता. नितेश राणे यांचं वक्तव्य. जळगावमध्ये मनसेचं आंदोलन. मराठी पाट्यांच्या मागणीसह मूलभूत सुविधांच्या समस्यांसंदर्भात आंदोलन. शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना भर उन्हामध्ये अमोल कोल्हेंनी वाढलं जेवण. मोर्चाच्या बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनाही जेवू घातलं. राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये दरवाढ करण्याचा अंतिम निर्णय. शरद पवार आणि पंकजा मुंडे यांचा लवाद घेणार. साखर संघ आणि ऊसतोड कामगार संघटनेच्या बैठकीतला निर्णय. सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपये दिल्याचं रणधीर सावरकर यांचं अकोल्यामध्ये वक्तव्य. अनेकांना लाभ मिळाला नसल्याचं एका शेतकऱ्यानं म्हटलं. संबंधित शेतकऱ्याला भाजप कार्यकर्त्याकडून शिवीगाळ तर उर्वरित शेतकऱ्यांना सरकार लाभ देणार. फडणवीसांचं आश्वासन. वर्ध्याच्या पुलगावमध्ये अवाजवी मालमत्ता कराला व्यापाऱ्यांचा विरोध. नगर परिषदेच्या अंतर्गत गाळेधारकांना आकारण्यात आला 15 वर्षांचा कर. सिंधुदुर्गच्या कुडाळ नगरपंचायतीमधील सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ. विकसित भारत संकल्प यात्रेच्या विकास रथावरती मोदी सरकार की भारत सरकार उल्लेख. यावरून महाविकास आघाडी आणि भाजप आमने सामने. संग्राम कोते पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती. राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश या दोन्ही संघटनेच्या समन्वयकपदी ही नियुक्ती.
सांगली जिल्ह्यातील ऊस दरावरती तोडगा, साखर कारखान्यांकडून विना कपात 3175 रुपये दर देण्याचं निश्चित, प्रशासन, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय. शहरातल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भामध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भामध्ये मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी केलं मार्गदर्शन. मुंबई पोलिसांचा गुन्हे तपासाचा आलेख 98% असल्याची फणसाळकरांची माहिती. चिंतामुक्त भारत बनण्यासाठी दादाश्रींच्या मैत्री महोत्सवाचं नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये आयोजन. सामाजिक आध्यात्मिक संस्था मैत्रीबोधकडून दादाश्री यांच्या प्रवचनाचं आयोजन. सर्वात जास्त आत्महत्या भारतामध्ये होत आहेत, उपाय शोधायला हवेत, याला आध्यात्मिक जोड द्यायला हवी. पुरस्कार सोहळ्यामध्ये मैत्रीबोध परिवाराच्या दादाश्रींचं वक्तव्य. भारताला चिंतेमधून मुक्त करण्यासाठी मैत्रीबोध परिवाराचा पुढाकार. 2032 पर्यंत देशातील लोकांच्या मनातील चिंता मुक्त करण्यासाठी अथक प्रयत्न करणार, मैत्रीबोध परिवाराच्या दादाश्रींचं आश्वासन. पुण्याच्या मंतरवाडी कात्रज या बायपासवरती भरधाव डंपरची ऍक्टिवा गाडीला धडक, अपघातामध्ये 8 वर्षीय मुलाचा मृत्यू. ठाण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बेकायदेशीर बूस्टर व अँटेना वापरणाऱ्या कंपनीवरती छापा. छापेमारीमध्ये 180 अँटेना आणि 89 नेटवर्क बूस्टर हस्तगत. पुण्याच्या विमाननगरमधील इमारतीलगत सिलेंडरचा स्फोट, 10 सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग. हे सिलेंडर बेकायदेशीररित्या साठवण्यात येत असल्याची माहिती. सोलापूरमधील करमाळा नगर रोडवरती भीषण अपघात, भीषण अपघातामध्ये 4घांचा जागीच मृत्यू. अमरावतीच्या चांदूर बाजार मार्गावरती शिराळाच्या जवळ ट्रक आणि ऑटोचा अपघात, अपघातामध्ये 3घांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची चेतक फेस्टिवलला भेट, यावेळी गिरीश महाजनांनी घेतला घोडेस्वारीचा आनंद. खासदार सुप्रिया सुळे बारामतीच्या दौऱ्यावर, वालचंद नगरमध्ये क्रिकेटच्या मैदानाला दिली भेट, यावेळी सुप्रिया सुळेंनी केलं जोरदार बॅटिंग. काँग्रेस पक्षाला 138 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये काँग्रेस सेवा दलाकडून मिरवणूक, ढोल ताशाच्या गजरात काँग्रेसच्या 138 फुटी झेंड्याची भव्य रॅली. सोलार कंपनीकडून जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्यानं अक्कलकोट तालुक्यातली शेतकरी आक्रमक. रिन्यू ग्रीन एनर्जी या कंपनीचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं. आरबीआयला आलेल्या धमकीच्या ईमेल प्रकरणामध्ये मुंबई गुन्हे शाखेकडून 3घांना अटक, गुजरातच्या बडोद्यामध्ये आरोपींना घेतलं ताब्यात. कोल्हापूरच्या लक्षतीर्थ वसाहत परिसरातील अनधिकृत मदरसा आणि प्रार्थना स्थळावरती महानगरपालिकेची कारवाई, पंचनामे करून दोन्ही स्थळांना ठोकलं टाळ. शिर्डीच्या समशेरपूर फाट्याच्या जवळ इंडिया वन पेमेंट कंपनीचं एटीएम फोडलं, 48 तासांच्या आत 5 जणांना अटक. न्यू इयर सेलिब्रेशनच्या दिवशी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठाण्यातील वाहतूक शाखा उपायुक्तांची बार चालकांसोबत बैठक. अतिमद्यधुंद ग्राहकांना घरी सोडण्याची व्यवस्था बार चालकांनी करावी, बैठकीमध्ये बार चालकांचं आवाहन. अकोल्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन, यावेळी मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल अमोल मिटकरींनी केलं फडणवीसांचं स्वागत. शेतकरी बांधवांच्या वतीने पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट मुख्यालयाला जानेवारी महिन्यामध्ये 125 वर्ष पूर्ण होणार, या इमारतीचं संवर्धनाचं काम सुरू. शेतकरी आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करावे लागतील, विषमुक्त शेती हे पुढच्या काळातील ब्रीदवाक्य. नैसर्गिक शेतीसाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, अकोल्यामधील कार्यक्रमामध्ये फडणवीसांचं वक्तव्य. मुस्लिम युवतीचा मुंबई ते अयोध्या पायी प्रवास सुरू, अयोध्येमधील श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला लावणार हजेरी, नाशिकच्या मालेगावमध्ये युवतीचं स्वागत. आयटीआय पदभरतीला मॅटची स्थगिती, 1457 पदभरतीपैकी 436 उमेदवारांची भरती रखडली. गुणवत्ता यादी आणि निवड यादीमध्ये समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावरती मोठी तफावत असल्याचा आरोप. या प्रकरणामध्ये 9 उमेदवारांनी मागितली लवादापुढे दाद. वसईमध्ये गिफ्टच्या गोदामाला भीषण आग, गोदाम जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये एकच गणवेश 6 दिवस वापरण्याची विद्यार्थ्यांवरती वेळ, 4 वर्षांपासून शालेय गणवेश न मिळाल्याची माहिती.
अजित पवार गटामधील प्रत्येक जिल्हाध्यक्षांना प्रचारासाठी पक्षाकडून 4 चाकी वाहन देण्यात येणार, अजित पवारांची घोषणा. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं भारत सरकार 125 रुपयांचं नाणं जारी करणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नाण्याचं अनावरण. छत्रपती संभाजीनगरच्या शिऊर येथे भारत विकास संकल्प संवाद यात्रेचं आयोजन, कांदा आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नागरिक आक्रमक. टीव्हीएस कंपनीकडून नवीनच लॉन्च केलेली अपाचे 310 ही दुचाकी आता साई संस्थानला भेट, 3.25 लाख रुपये इतकी या दुचाकीची किंमत. बांधकामामध्ये वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळ्यांवरती आता सिमेंटचे भाव घसरले, त्यामुळे बांधकाम करणाऱ्या घरमालकांना बांधकाम करण्याची सुवर्ण संधी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापूरमध्ये 500 किलोंचा हार घालून बावनकुळेंचं स्वागत. नमो चषक 2024च्या नाव नोंदणी उपक्रमाचं बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन. नववर्षाच्या पार्ट्यांचं आयोजन करणाऱ्यांवरती ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर. 5 भरारी पथकांची नियुक्ती केल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती. चंद्रपूरच्या बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलामध्ये 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सोहळ्याला उपस्थित. शिर्डीच्या साईबाबांना भुवनेश्वरच्या भक्ताकडून सुवर्ण फूल अर्पण. 4,77,000 रुपये किमतीचं हे फूल असल्याची माहिती. दत्त जयंतीच्या निमित्तानं भक्तांकडून सुवर्णदान. वर्षाच्या शेवटी सेन्सेक्सची गगनभरारी, शेअर मार्केटचा निर्देशांक पहिल्यांदाच 72,000च्या पार. दाभोळी विमानतळावरती नौदलाच्या MiG-29K या लढाऊ विमानाचा उड्डाणाच्या वेळी टायर फुटला. नौदलाच्या बचाव पथकानं आणि अग्निशमन दलानं बचाव मोहीम राबवल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. सेबीकडून डीमॅट आणि म्युच्युअल फंड खातेधारकांना नॉमिनेशनसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ. भारत आणि पाकिस्ताननं काश्मीरचा मुद्दा चर्चेतून सोडवायला हवा, नाहीतर काश्मीरची अवस्था गाझासारखी होईल, फारुख अब्दुल्ला यांचं वक्तव्य. इस्रायल राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून भारतामध्ये प्रवास करणाऱ्यांना मार्गदर्शक सूचना. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यामध्ये बैठक. बिग बॉस फेम रुबीना अभिनवनं शेअर केला जुळ्या मुलींचा पहिला फोटो. जीवा आणि ईधा असं या मुलींचं नाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.